होळीच्या सणामागे असलेली कथा खूप प्रसिद्ध आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. चिखलात कमळ तसा त्याच्या घरात भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्मला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदाच्या आश्रमात राहिली होती. तेथील संस्काराचा परिणाम प्रल्हादावर झाला होता. त्याच्या वडिलाने म्हणजेच हिरण्यकश्यपूने त्याला बदलवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तो असमर्थ ठरला. त्यानंतर त्याने प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. त्यातील एक म्हणजे त्याला जिवंत अग्नीत देणे. प्रल्हाद अग्नीतून उठून पळून जाऊ नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर बसवले. हिरण्यकश्यपूच्या बहिणीला म्हणजेच होलिकेला वरदान होते की ती सद्वृत्तीच्या माणसाला तिने त्रास दिला नाही तर तिला अग्नी जाळणार नाही. बंधूच्या आग्रहाखातर होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेतले. परिणाम जो व्हायचा तो झालाच. होलिका जळून भस्म झाली. तर सद्वृत्तीचा प्रल्हाद हसत खेळत बाहेर आला. आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या होलिकेने प्रल्हादासारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेचे हजारो वर्षांपासून आपण कशासाठी पूजा करतो? होलिकेच्या होत असलेल्या पूजनाच्या मागे एका गोष्टीचे स्मरण आहे. ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित करून प्रल्हादाला जाळू नये यासाठी प्रार्थना केली होती. प्रल्हादाने लोक हृदयाला इतके जिंकले होते त्याचे या घटनेवर प्रतिबिंब पडलेले आहे. अग्निदेवतेने लोकांच्या अंतःकरणातली प्रार्थना स्वीकारली. लोकांनी इच्छिले होते ते घडले. होलिका नष्ट झाली आणि प्रल्हाद श्रेष्ठ बनला. या दृष्टीने पाहता होलिका पूजन हे असद्वृत्तीच्या नाशासाठी आणि सद्वृत्तीच्या रक्षणासाठी शुभ भावनांचे प्रतीक आहे.